नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या वेल्लोर किल्ल्याच्या दुसऱ्या भागात मी सर्व रसिक इतिहास प्रेक्षकांचं स्वागत करतो। ह्या भागातून आपण मराठ्यांच्या साम्राज्याच्या तमिळनाडूमधल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत वेल्लोर किल्ल्यामधून मागील भागातच प्रवेश केला होता। वेल्लोर किल्ल्याची ऐतिहासिक प्राचीन पार्श्वभूमी जाणून घेतली होती व मराठे येण्याच्या आधी इतिहासाची राजकीय परिस्थिती कशी होती याचा देखील आढावा घेतला होता। त्याचसोबत हा इतिहास जाणून घेता आपण वेल्लोर किल्ल्याला एक प्रदक्षिणा घालण्याचा देखील छोटासा प्रयत्न केलेला होता आणि वेल्लोर किल्ल्याचा भव्य जलखंदक ओलांडून मुख्य प्रवेशद्वारातून तटबंदीवर प्रवेश केला होता। तटबंदीवरून साजरा आणि गोजरा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले किती सुंदर दिसतात ते देखील अभ्यासले होते। आणि आता आपण भाग दुसरा सादर करत आहोत, ज्याच्यातून आपण मराठ्यांच्या इतिहासाचा पराक्रम आणि वेल्लोरच्या नंतरचा इतिहास देखील पाहत स्थळ दर्शन करणार आहोत। चला तर मग मित्रांनो, जेव्हा आपण तटबंदीवर फिरतो तेव्हा आपल्याला युद्धशास्त्रातले बारकावे देखील पाहायचे नक्कीच गरजेचे आहे। असाच एक बारकावा म्हणजे तुम्हाला इथे ही चौकी दिसते। तुम्हाला वाटेल की हे कदाचित जेल आहे, पण हे जेल नसून ह्या युद्धशास्त्राच्या प्रकाराला बार्टिझन असे संज्ञा आहे। बार्टिझन म्हणजे युरोपीय किल्ले बांधणी जो प्रकार असतो त्याच्यामध्ये तटावर पहारेकरी जे फिरतात त्यांच्या आश्रयासाठी अशा चौक्या बनवल्या जातात। इंग्रजांच्या काळात जेव्हा वेल्लोर किल्ला होता तेव्हा तटबंदीवरच्या पहारेकऱ्यांसाठी त्यांनी बनवलेल्या ह्या चौक्या आहेत, ज्याला बार्टिझन असे म्हणतात। अशा अनेक चौक्या आपल्याला येथे तटबंदीमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला येथे दिसतात। तर जेव्हा आपण किल्ला बघतो तेव्हा विविध संस्कृतींचा, विविध राजकीय परिस्थितीचा किल्ल्यावर कसा वास्तुशास्त्राचा परिणाम होतो हे देखील अनुभवणे जरुरीचे आहे। जसं आपण येथे बघतोय की आपल्याला एकाच वेळेला ह्या किल्ला जिंकण्यासाठी जो प्रयत्न केलेला तो साजरा गोजरा किल्ल्यांपैकी एक किल्ला दिसतोय। त्याच्याचबरोबर हा किल्ला राखण्यासाठी जो प्रयत्न केलेला त्याचा जो अंतर्गत भव्य असा विजयनगर काळात बांधला गेलेला बुरुज आहे तो देखील दिसतोय। हे दोन वेगवेगळ्या भारतीय वास्तुरचनेचं प्रतीक आहे। त्याचबरोबर एक फिरंगी वास्तुरचनेचे प्रतीक म्हणून येथे इंग्रजांनी बांधलेलं हे बार्टिझनसुद्धा दिसतंय। अशा रीतीने वेगवेगळ्या वास्तुशास्त्राचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्ही वेल्लोर किल्ल्याला नक्कीच भेट द्या। मागच्या भागात आपण वेल्लोरचा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात येईपर्यंतचा इतिहास पाहिला। याच्या पुढे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सत्ता वेल्लोरच्या भागात कशी प्रस्थापित झाली याचा इतिहासाचा आढावा घेऊया। 1677 साली दक्षिणची पादशाही दक्षिणीयांचे हाती राहावी हे सूत्र धरून छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशहाशी तह केला आणि कुतुबशाही तोफखाना आणि फौजांची मदत घेऊन दक्षिणेमधल्या कर्नाटक प्रांतामधील विजापुरी सत्तेवर कडवा हमला चढवला। 1677च्या 25 मे या तारखेला मराठा फौजांनी वेल्लोर किल्ल्यावर हमला केला। वेल्लोर किल्ल्यामध्ये विजापुरी किल्लेदार हबशी अब्दुल्ला खान आणि त्याची कडवी फौज होती। त्यांनी किल्ला लढवायला सुरुवात केली। ह्याचमुळे तेथे वेढा टाकून मराठ्यांच्या फौजा पुढील दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी जिंजीकडे वळल्या। जिंजीचा सुभेदार नासिर मोहम्मद ह्याने मात्र न लढता जिंजी किल्ला मराठ्यांना देऊन टाकला। त्याचमुळे जिंजीच्या सुभेदाराने म्हणजेच नासिर मोहम्मदाने हा जो हबशी अब्दुल्ला खान होता त्याला देखील किल्ला शिवाजी महाराजांना देऊन टाकायची सूचना केली, पण अब्दुल्ला खानाने ती धुडकावून लावली। शिवरायांनी मग वेल्लोर किल्ल्याचा वेढा अधिक कडक करून मराठ्यांचे तिखट हमले किल्ल्यावर सुरू केले। त्यामुळे मराठा हमल्यांचे सत्र सुरू झाले। भला मोठा जलखंदक व भव्य भक्कम जाड अशा तटबंद्यांमुळे वेल्लोरवर हमला करणे भलतेच कठीण होते। मित्रांनो, आपण येथे आता हे जे जंगल माजलेलं बघतो आणि येथे जे हे खंडर आहेत अवशेष हे एकेकाळच्या पोलीस वस्ती स्थानाचे अवशेष आहेत। इथे पोलिसांचं कॉलनी होती
आणि येथे आपण जेव्हा बघतो तेव्हा एक विशेषता जाणवते की आपल्याला तटाची भिंत अचानक बांधकाम थांबवलेलं दिसतं आणि आम्ही जिथे उभे आहे तिथून परत तटाची भिंत पलीकडे सुरू होते, पण येथे मात्र मध्ये हा भाग सोडण्यात आलेला आहे. आता इथे हा दरवाजा होता किंवा काही गुप्त मार्ग होता किंवा काही इतर सोय होती, हे माझ्या ऐतिहासिक अज्ञानामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण जर आपल्या इतिहासप्रेमी प्रेक्षकांपैकी कोणाला काही माहिती असेल तर अचानक तटबंदीचं एवढं अजस्त्र बांधकाम थांबवून मध्येच ही अशी कमी जाडीची बुरुजाची भिंत का बांधली असावी, ह्याचा कोणी जर खुलासा करू शकले तर फारच उत्तम राहील. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण या किल्ल्याच्या उत्तर पूर्व बाजूची आता आपण हे जी मध्ये जागा दिसते येथे ह्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण किल्ल्याच्या परत एकदा ह्या बाजूचा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा तटबंदीची रचना कशी आहे ते बघूया आणि ते बघता बघता इतिहासाची कथा मी तुम्हाला सांगत होतो. आम्ही किल्ल्यात प्रवेश करता क्षणी मुख्य प्रवेशद्वारापासून पूर्वेच्या बाजूच्या तटबंदीवरून उत्तर पूर्व कोपऱ्यापाशी असलेल्या मुख्य बुरुजाकडनं उत्तरेच्या देखील तटबंदीपर्यंत जाऊन आलो. तेथून पाठी फिरून परत एकदा मुख्य दरवाजाकडे येऊन दक्षिण पूर्व बाजूची तटबंदी पाहायचं ठरवलं. तेथे जाताना दरवाजाच्या नंतरच लगेचच तटबंदीचा हा बोळ दृष्टिक्षेपात पडतो. ह्या बोळावरून तटबंदीची एक उपतटबंदी बाहेरच्या बाजूने असलेल्या तटबंदीच्या चिलखताला जाऊन भिडते. येथून चालत जाताना आपल्याला दुतर्फा चर्यांची रचना केलेली दिसते. भव्य दगडात कोरून काढलेल्या या चर्यांच्या मध्ये बंदुकांना कोंड साधून बाहेर मारा करण्यासाठी तिहेरी रचना असलेल्या कोणांची सुद्धा अतिशय सुंदर येथे रचना करण्यात आलेली आहे. दोन तटबंद्यांना जोडणारा हा तटबंदीचा बोळ किल्ल्यामध्ये संरक्षणाची उत्तम व्यवस्था साधतो. येथून चालत चालत आपण शेवटी बाह्य तटबंदीच्या मुख्य फांजीपर्यंत येऊन पोहोचतो. येथे आपल्याला परत एकदा उत्तरेकडनं दक्षिणेकडे जाणारी महत्त्वाची तटबंदी येऊन मिळालेली दिसते व आपला प्रवेश एका भव्य अशा बुरुजावर होतो. या बुरुजाला अनेक छोटे उपबुरुज आणि सैनिकांच्या निवाऱ्यासाठी आत छोटी छोटी सावल्यांची रचना केलेली सुद्धा आपण पाहू शकतो. या बुरुजावरून आपल्याला किल्ल्याच्या बाहेरील विशाल अशा जलखंदकाचे सुंदर दृश्य दिसते आणि त्याच्या पलीकडे येथील स्थानिक प्रशासनाने राखलेली बाग सुद्धा दिसते, जेथून आपण या किल्ल्याची पाहण्याची सुरुवात केलेली होती. येथून परत एकदा आपल्याला या बुरुजामध्ये असलेली संरक्षणाच्या आश्रयाची व्यवस्था जागोजागी दिसत राहते. येथे आजही भक्कम रीतीने ह्या चर्या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या दिसतात आणि येथून त्यांच्या पलीकडे डोकावून बघितलं की किल्ल्याची अभेद्य तटबंदी व जागोजाग असलेले बुरुज अतिशय नयनरम्य असा देखावा आजही सादर करतात. मित्रांनो, जेव्हा आपण तटबंदीवर फिरत असतो तेव्हा आपल्याला ही अजस्त्र अशा ह्या चर्या दिसतात आणि या चर्यांची विशेषता म्हणजे ह्या बाजूने तुम्हाला एकच बंदुकीसाठी असलेली जागा दिसते, पण जेव्हा आपण जवळ जाऊन बघतो तेव्हा बंदूक 3 बाजूने निशाणा साधून मारण्याकरता येथे अंतर्गत भागामध्ये रचना केलेली आहे. आणि तुम्ही ह्याची जर विशेषता बघितली तर हा जो वरचा भाग आहे हा संपूर्ण एक दगडाचा आहे आणि ह्या दगडाला बरोबर माप घेऊन एकदम ॲक्युरेसीने ह्या दगडाचा एक थोडासा भाग वर कोरलेला आहे आणि ह्या दगडावर ह्याचा एक दुसरा भाग ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे त्या काळचे जे वस्तुरचनाकार होतात त्यांनी हे करताना आधी या दगडाची मापं घेतली असावीत आणि अतिशय सुनियोजित तरीकेने येथे दगडावर दगड बसतील आणि त्याचा एक्झॅक्ट जंग्यांमध्ये रूपांतर होईल अशा रीतीने येथे रचना केलेली. बरं, ही झाली बंदुकांची आग ओकण्याची रचना. त्याचबरोबर तटबंदीवर तुफानी पावसामध्ये पाणी साचू नये याच्यासाठी येथे पाणी वाहून जाण्यासाठी सुद्धा काही वाहिन्या, जेणेकरून तटावर असलेले पावसाचे जे एक्स्ट्रा पाणी असतं, जास्तीचं पाणी आहे
ते येथून वाहून खाली जाऊन खंदकामध्ये समाविष्ट होईल. तर अशा रीतीने किल्ल्याच्या ह्या जी तटबंदी आहेत भव्य, त्याच्यामध्ये सर्व परीने लष्करी वास्तुशास्त्राचा विचार करून ह्या सर्व रचना करण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच्यातूनच आपल्याला वेल्लोर किल्ल्याच्या भव्यतेची साक्ष पडते. शिवाजी महाराजांसोबत कुतुबशाही फौज व तोफखाना होता. त्याचा सुयोग्य वापर सुरू झाला, पण जिंकलेल्या प्रदेशाच्या वाटणीवरून कुतुबशाही आणि मराठेशाहीमध्ये थोडंसं बिनसल्यामुळे कुतुबशहाने त्यांचा तोफखाना माघारी बोलावला. तरीही शिवाजी महाराजांनी हार न मानता वेल्लोरच्या भुईकोटाच्या पूर्वेला 2 टेकड्या हेरून त्यावर मराठा तोफा चढवून वेल्लोरवर गोळीबारी सुरू केली व तेथे साजरा व गोजरा किल्ले बांधायला घेतले. महाराजांनी नरहरी रुद्र याला 5000 फौजेनिशी वेढ्यावर नेमले व महाराज कर्नाटक प्रांतामध्ये पुढे गेले. वेल्लोरचा किल्ला मात्र दाद देत नव्हता. पुढे महाराज दक्षिण दिग्विजय करून परत रायगडला देखील रवाना झाले, पण अब्दुल्ला खान हबशाला विजापूरकडनं काही मदत येत नव्हती. पण तो चिवटपणे किल्ला झुंजवत होता. शेवटी मात्र किल्ल्यात साथीचा रोग पसरला तेव्हा त्याचे सर्वच उपाय हरले. 22 जुलै 1678 ह्या दिवशी नरहरी रुद्र यांनी वेल्लोर किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या पूर्ण जीवनकाळात केवळ हाच किल्ला जिंकायला 14 महिने इतका दीर्घ काळ लागला. 1680च्या एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वर्गवास झाला. त्याच्या पुढे संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक कर्नाटक मराठा प्रांताचे सरसुभेदार म्हणून जिंजी किल्ल्यावरून राज्यकारभार पाहू लागले. त्यानंतर पुढे औरंगजेबाचे आक्रमण झाले. त्याने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खून केला व दख्खनवर मोगल आक्रमणाचा प्रचंड दबाव आला. तेव्हा छत्रपती राजाराम रायगड, पन्हाळा, बेदनूर, बंगळूर मार्गे 28 ऑक्टोबर 1689 रोजी वेल्लोरला पोचले. पुढे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते जिंजीला रवाना झाले. छत्रपती राजारामांच्या पाठोपाठ मुघल फौजा कर्नाटक प्रांतात प्रथम दाखल झाल्या. मुघलांचा मुख्य उद्देश राजारामांना पकडणे हा असल्याने मुघलांचा वेढा जिंजीला पडला. मात्र मुघल वेल्लोरच्या किल्ल्याच्या वाटेला फारसे गेले नाहीत. मात्र वेल्लोरच्या आजूबाजूच्या प्रदेशातील मराठा अंमल बरखास्त होऊन मोगल राज्य सुरू झाले, पण किल्ला मात्र मोगलांना जिंकता आला नाही. अर्थात मराठा सैन्य हा अंमल फारसा टिकूच देत नसे. मुघल मराठे युद्धाची एक लांबच लांब साखळी जणू सर्वत्र सुरू झाली. विजापुरी व कुतुबशाही कर्नाटकाची सीमा असणारी पलार नदी ओलांडण्याचा मोक्याच्या जागेवर वेल्लोरचा किल्ला होता. त्यामुळे मोगलांना तो मार्ग वापरता येत नसे. त्याचमुळे मोगलांनी वेल्लोरच्या पूर्वेला पलार नदीवर अर्काट गावात नवीन ठाणे तयार केले व तेथून जिंजीकडे जाण्याचा नवा मार्ग तयार केला. अशा रीतीने मोगलांचं मुख्य ठाणं अर्काट हे वेल्लोरच्या अतिशय जवळ निर्माण केले. कर्नाटकाच्या ह्या भागात मुघल मराठा युद्ध सुमारे 8 वर्ष चालले. तेव्हा वेल्लोरच्या किल्ल्याने जिंजीच्या मुख्य किल्ल्यातील मराठ्यांना फारच मोलाची साथ दिली. युद्धाच्या दरम्यान संताजी घोरपडे, धनाजी जाधव असे मोठमोठे पराक्रमी मराठा वीर वेल्लोरच्या आश्रयाला येत असत. 26 डिसेंबर 1697 ह्या दिवशी राजाराम महाराज जिंजी सोडून पुढील 2-4 दिवसात वेल्लोरला येऊन पोहोचले होते. त्यांच्याच पाठोपाठ लगेच छत्रपतींचा खास विश्वासू सरदार गिरजोजी यादव, महाराणी ताराबाई, युवराज शिवाजी द्वितीय व महाराणी राजसबाई यांना घेऊन वेल्लोरला सुरक्षित पोहोचला होता. स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधव 5000 फौजेसह वेल्लोरला येऊन सर्व राजपरिवाराला सुरक्षितपणे विशाळगडी घेऊन गेले होते. जानेवारी 1698 जिंजीचा मुख्य किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला, पण वेल्लोर मात्र मुघलांना शरण गेला नाही. वेल्लोरवर मराठ्यांचा ताबा तसाच राहिला. जुल्फिकार खानाला औरंगजेब संपूर्ण आदिलशाही व कुतुबशाही कर्नाटकाचा सरसुभेदार नेमतो. ह्याच काळात मराठ्यांची उरली सुरली ठाणी जिंकण्याचा हुकूम करतो.
जुल्फिकार खानाच्या फौजेतील दाऊद खान पन्नी याच्या फौजेला वेल्लोरवर हमल्याची आज्ञा होते व वेल्लोरला मुघलांचा प्रचंड दीर्घकाळ वेढा पडतो. मराठे दख्खनमध्येच औरंगजेबाशी लढण्यात गुंतून पडल्यामुळे वेल्लोरच्या किल्ल्याला कुठूनही मदत न पोचल्यामुळे शेवटी अन्नधान्य आणि दारुगोळ्याच्या कमतरतेमुळे 14 ऑगस्ट 1702 रोजी दाऊद खान पन्नी वेल्लोरचा बलदंड किल्ला जिंकून घेतो. हा संदर्भ हिस्ट्री ऑफ औरंगजेब व्हॉल्यूम 5 जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथातील पान नंबर 109 वर नमूद केलेला आहे. त्यानंतर सादतुल्ला खान हा कर्नाटकचा पुढचा नवाब म्हणून दिल्लीच्या बादशहाकडून नेमला जातो. त्याचा सख्खा धाकटा भाऊ गुलाम अली खान हा वेल्लोरचा पहिला मुघल जहागीरदार बनतो. त्याचा मुलगा बकर अली खान वेल्लोरचा किल्लेदार बनतो. गुलाम अलीचा धाकटा मुलगा सादतुल्ला खानाच्या मृत्यूनंतर कर्नाटकचा पुढला नवाब म्हणून घोषित होतो. अली दोस्त खान म्हणून हा प्रसिद्ध होतो. ह्याच्याच पुढे 1732 ते 1740 या दरम्यान नागपूरचे राघोजी भोसले यांच्या तिरुचिरापल्लीच्या स्वारीच्या वेळेला 20 मे 1740 रोजी दमालचेरीच्या युद्धात अली दोस्त खान मृत्यू पावतो. 1740 ते 42 या 2 वर्षात सफदर अली खान अली दोस्त खानाचा मुलगा पुढचा नवाब म्हणून मुरारराव घोरपडे आणि राघोजी भोसले नेमतात. हा नवाब मराठ्यांच्या हातातलं कठपुतली म्हणून कर्नाटकचं राज्य सांभाळतो. पण पुढच्या 2च वर्षात ह्याच्याच बायकोचा भाऊ जो वेल्लोरचा किल्लेदार असतो तो म्हणजेच मुर्तजा अली खान नवाब पद मिळवण्याच्या लोभापायी वेल्लोर किल्ल्यात मेजवानीला बोलवून ह्याचा खून करतो. कर्नाटक नवाबांच्या अंतर्गत राजकारणात पुढे फ्रेंच व इंग्रजांचा प्रवेश होतो व कर्नाटक युद्ध या नावाने प्रसिद्ध अशी 3 युद्ध होतात. इतिहासाचा असा मागोवा घेत तटबंदीवरून फिरताना आपल्याला ठिकठिकाणी असे माहिती फलक इंग्रजी, तमिळ आणि अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत लिहिलेले दिसतात. येथून तटबंदीवरून उत्तर पश्चिमेच्या भव्य बुर्जावर आपल्याला भारताचा तिरंगा अभिमानाने फडकताना दिसतो आणि ह्या भव्य बुर्जाच्या बाजूनेच आपण तटबंदीवरून साजरा गोजरा किल्ल्यांचं सुंदर असं निरीक्षण करू शकतो. याच्या पुढे आम्ही किल्ल्यामधल्या गव्हर्नमेंट वेल्लोर म्युझियम ह्या सरकारी संग्रहालयाच्या दिशेने प्रस्थान केले. या संग्रहालयामध्ये अतिशय चांगल्या रीतीने वेल्लोरच्या किल्ल्यात सापडलेल्या पुरातात्विक अवशेषांचे जतन करून त्यांचं इथे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. विविध मंदिरातले भग्नावशेष आपल्याला येथे सुरुवातीलाच मांडून ठेवलेले दिसतात. येथे आपण वेल्लोर म्युझियमचे जे एंट्री तिकीट्स आहे आणि वेळ आहे हे सुद्धा नक्की पाहून ठेवू शकता. येथून आत जाताना आपल्याला जेथे तेथे ह्या मूर्ती दिसतात आणि ह्याचं अवलोकन करत आपण संग्रहालयाच्या आवारामध्ये प्रवेश करतो. संग्रहालयाच्या आवारात अशा मूर्ती पाहता पाहता आपण पुढे जात असताना आपल्याला काही महत्त्वाचे ऐतिहासिक खुणा देखील पाहता येतात. जसे की येथे आपल्याला तोफांचे गोळे आणि वेल्लोर किल्ल्यातल्या काही तोफा देखील मांडून ठेवलेल्या दिसतात. वेल्लोरच्या तटबंदीवर एकही तोफ नाहीये, पण की ह्या म्युझियमच्या आवारात मात्र आपल्याला 1-2 तोफा दिसतात. कदाचित वेल्लोर येथे झालेल्या बंडाळीनंतर तटबंदीवरील सर्व तोफा इंग्रजांनी काढून टाकल्या असाव्यात. ही अतिशय दुर्मिळ अशी दारुगोळा साठवण्याची जी गनपावडर फ्लास्क आहे ती देखील येथे मांडून ठेवण्यात आलेली आहे. ही अतिशय दुर्मिळ गोष्ट येथे आपण येऊन पाहू शकता. गनपावडर फ्लास्कमध्ये जुन्या काळी दारुगोळ्याची साठवणूक करून त्यांची वाहतूक केली जायची. त्याचबरोबर येथे आपल्याला ग्रॅनाइटच्या अखंड दगडात कोरलेलं हे पाण्याचं भांड दिसतं, ज्याच्यावर शिवशंकर आणि नंदीबैल कोरून काढलेले आहे.
बाजूलाच एक अतिशय भव्य तोफ देखील आपल्याला पाहायला मिळते। अशा रीतीने विविध ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन येथे मोठ्या खुबीने मांडून ठेवण्यात आलेलं आहे। काही शिवलिंग देखील आपल्याला येथे प्रदर्शनात मांडलेली दिसतात आणि येथून आपण इमारतीमध्ये देखील जाऊन विविध ऐतिहासिक वस्तू जसे की नाणी, स्टॅम्प्स, नोटा, पेंढा भरलेले पशुपक्षी आणि बरेचसे नकाशे असं इतिहासाच्या संदर्भासाठी पाहू शकतो। संग्रहालय पाहून झाल्यावर संग्रहालयाच्या बाजूच्या असलेल्या छोट्याशा दाराने एका फरसबंद पाऊलवाटेने आपण किल्ल्यातील पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या मुख्य परेड मैदानाच्या दिशेने चालू लागतो। येथे आपल्याला प्रचंड विशाल अशी वडाची झाडे दिसतात आणि त्याच्या पलीकडे पोलीस ट्रेनिंग ग्राउंडची प्रशस्त मोकळी जागा दिसते। ह्या इथे आपण वेल्लोर किल्ल्याच्या आतील भागातील एका डांबरी सडकेवर पोहोचतो। येथून डावीकडे वळल्यावर आपल्याला किल्ल्यातील एक महत्त्वाची वास्तू म्हणजेच किल्ल्याची मशीद दिसते। ही मशीद अर्काटचा नवाब चंदा साहेब यांनी 1750 साली बांधल्याचे सांगितले जाते। सध्या ही मशीद पोलिसांच्या सुरक्षेच्या अंतर्गत असून पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे। पुरातत्व विभागाद्वारे येथे नमाज पडल्यावर बंदी असल्यामुळे येथे सध्या तुम्हाला तारांचे कुंपण घालून प्रवेश बंद केल्याचे दिसते। दगड व विटांच्या बांधकामातील ही मशीद उत्तराभिमुख असून मशिदीचे क्षेत्रफळ 40 बाय 15 फूट आहे। ह्या मशिदीच्या मध्यभागी घुमट आहे। ही मशीद पाहून झाल्यावर या भव्य अशा वडाच्या झाडा शेजारून आपण पोलीस ग्राउंड पार करून वेल्लोरच्या मुख्य पोलीस ट्रेनिंग अकादमीच्या गेटपाशी येऊन पोहोचतो। ही पोलीस ट्रेनिंग अकादमी तमिळनाडू राज्यामधील 1896 साली स्थापन झालेली पहिली पोलीस अकादमी आहे। येथेच आत हैदर महाल आणि टिपू महाल असे 2 ऐतिहासिक वास्तू आहेत, पण पोलीस अकादमीमध्ये असल्याने तेथे जाता येत नाही। पोलीस ट्रेनिंग अकादमीच्या शेजारीच आपल्याला बादशाह महाल आणि बेगम महाल या नावाने प्रसिद्ध असलेली इमारत दिसते। इमारतीच्या गेटपाशीच आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील भल्या थोरल्या भक्कम अशा तोफांचे देखील सुंदर प्रदर्शन मांडलेले दिसते। ही इमारत इंग्रज काळातली असली तरी हिला बादशाह महाल आणि बेगम महाल हे नाव कसे पडले हे मात्र कोणालाच सांगता येत नाही अशी माहिती येथे नमूद केलेली आहे। सध्या या दोन्ही इमारतींमध्ये पुरातत्व खात्याची कार्यालय आणि मूर्तींचा संग्रह मांडून ठेवण्यात आलेला आहे। येथून पुढचं स्थलदर्शन करण्याआधी आपण 1750 सालच्या इतिहासाच्या पानांमध्ये परत एकदा डोकावून येऊया। 1750च्या पुढे कर्नाटक नवाबांच्या अंतर्गत गृहकलहामध्ये परकीय शक्तींचा अतिशय प्रादुर्भाव होतो। त्याच्यामुळे ह्या दीर्घकाळ चाललेल्या वारसा युद्धात फ्रेंच आणि इंग्रज विविध वारसदारांची बाजू घेऊन एकमेकांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भाग म्हणून येथे युद्ध सुरू करतात। ह्याच्याच मध्ये वेल्लोरचा किल्ला कधी फ्रेंचांच्या पक्षामध्ये तर कधी इंग्रजांच्या पक्षामध्ये जात येत राहतो। ह्याच्या पुढे 1770च्या नंतर हैदर अली हा जो म्हैसूरचा सेनापती असतो तो मूळच्या वडेयार राजांना बाजूला सारून तेथील सत्ताधीश बनतो आणि इंग्रजांना सरळ आव्हान देतो आणि त्याचा बराचसा लष्करी कारवाया वेल्लोर आणि कर्नाटकच्या या भागात सुरू होतात। त्याचाच मुलगा 1780च्या दशकामध्ये वेल्लोरवर बऱ्याचदा हल्ला करतो अशा देखील इंग्रजी दफ्तरामध्ये नोंदी सापडतात। पण शेवटी इंग्रज 3 म्हैसूर युद्धांमध्ये टिपू सुलतानाचा सुद्धा निर्णायक पराभव करतात आणि 18 जून 1799 या दिवशी सर्व टिपू सुलतानाच्या राजपरिवाराची रवानगी कंपनी सरकार वेल्लोरच्या किल्ल्यात राजकीय कैद्यांच्या रूपात करते। टिपूचे 3 राजपुत्र फतेह हैदर, अब्दुल खलिक, महमूद उद्दीन आणि मुइझुद्दीन या तिघांना देखील वेल्लोरला स्थानबद्ध केले जाते। वेल्लोरचा हा किल्ला शेवटी
ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाऊन दक्षिण भारतातील एक महत्त्वाची लष्करी इंग्रजी सैन्य छावणी म्हणून वापरात आणला जातो. 1806 या वर्षी मद्रास लष्कराच्या 2 रेजिमेंट वेल्लोरच्या छावणीत तैनात असतात. मद्रासचे सैन्य प्रमुख लष्कराचे गणवेश पाश्चिमात्य पद्धतीचे करण्यासाठी पगड्या आणि फेटे बंद करून गोल हॅट वापरायचे आदेश काढतात. त्याचबरोबर पूर्ण दाढी करण्याचे आदेश निघतात. कोणीही सैनिकांनी कुठलीही धार्मिक चिन्हे गणवेशात धारण करण्यावर बंदी येते. या सर्व प्रकारामुळे कंपनीच्या फौजेतील हिंदू मुस्लिम शिपायामध्ये असंतोष पसरतो. टिपूच्या राजपरिवारातील कैदी देखील या असंतोषाला खतपाणी घालतात. 8 जुलै 1806 सूर्योदयाच्या थोड्याशा आधी वेल्लोरच्या किल्ल्यामधील कंपनी सरकारच्या फौजेतील भारतीय तुकड्या युरोपियन सैनिकांवर ह्याच सर्व कारणांमुळे चिडून हमला करतात आणि 15 गोरे अधिकारी आणि 100 गोरे शिपाई मारून टाकतात. काही शिपाई टिपूचा राजपुत्र फतेह हैदरला नेतृत्व स्वीकारायची विनंती करून वेल्लोर किल्ल्यावरील युनियन जॅक उतरवून टिपू सुलतानाचे निशाण फडकावतात. ही बातमी काही तासातच अर्काटच्या मुख्य छावणीत पोहोचते. तेथून मोठी घोडदळ आणि तोफखान्याची मदत घेऊन रॉबर्ट रोलो गॉलिस्प हा अधिकारी इंग्रजांच्या मदतीला पोहोचतो. तोफखान्याच्या मदतीने तो किल्ल्याच्या दारावर भडीमार करतो. त्याचवेळी काही इंग्रज बाजूच्या तटावर चढून जातात व वेल्लोरच्या तटबंदीवर बंडवाल्या सैनिकात आणि कंपनीच्या फौजेत तुंबळ लढाई होते. दरम्यान तोफखान्याने उद्ध्वस्त केलेल्या दारातून मद्रास रेजिमेंटचे घोडदळ आणि लाईट ड्रॅगन तुकड्या आत शिरून गोळीबार करतात. बंडवाले माघार घेऊन टिपूच्या वाड्यात शरण घेतात, पण गॉलिस्पच्या आज्ञेने पकडले जातात व तटबंदीजवळ निशस्त्र उभं करून त्यांच्यावर गोळ्या चालवून त्यांना मारले जाते. जवळपास 100 शिपायांना ह्याच पद्धतीने शहीद केले जाते. बऱ्याच सैनिकांना पकडून त्यांच्यावर खटले भरले जातात. 6 सैनिकांना तोफेच्या तोंडी दिले जाते, 5 सैनिकांना गोळ्या घातल्या जातात आणि 8 सैनिकांना फाशी दिली जाते. ह्या घटनेने ब्रिटिश सत्ता पहिल्या प्रथम पूर्णपणे हादरून जाते, कारण कुठल्याही राजकीय पाठिंब्याशिवाय पहिल्या प्रथम त्यांच्यात शिस्तबद्ध फौजेत बंडाळी झालेली असते. मद्रास प्रांताचा गव्हर्नर विल्यम बेंटिक याची लगेचच बदली केली जाते. वेल्लोरच्या किल्ल्यातील टिपूच्या राजकुटुंबातील राजकीय कैदे कलकत्त्याच्या मुख्य राजधानीला हलवले जातात. 1857च्या पहिल्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या लढ्याआधी देखील सुमारे 50 वर्ष वेल्लोरच्या किल्ल्यात पहिल्या प्रथम परकीय इंग्रजांच्या धार्मिक अत्याचाराविरुद्ध बंडाळी माजते. पण वेल्लोर किल्ल्याबाहेर पसरण्याच्या आधीच ब्रिटिश फौजा बंडाळी मोडून काढतात. त्यामुळे ती यशस्वी होऊ शकत नाही. भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे बीज मात्र नक्की रुजवून ही बंडाळी तात्पुरती समाप्त केली जाते. ह्याच्या पुढची महत्त्वाची घटना म्हणजे 2 मार्च 1815 या दिवशी वेल्लोरच्या तुरुंगात अजून एका महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीची रवानगी कंपनी सरकारतर्फे केली जाते. श्री विक्रम राजसिंघे हे केंडी म्हणजे आजच्या श्रीलंकेतले शेवटचे राजे इंग्रजापुढे शरणागती पत्करतात व श्रीलंकेवर इंग्रजांचा कब्जा होतो. त्याचमुळे ह्या शेवटच्या राजाची रवानगी वेल्लोरच्या किल्ल्यात केली जाते. ह्या राजाचा मृत्यू 30 जानेवारी 1832 रोजी कैदेत असताना आजारी पडून येथेच वेल्लोरला होतो. त्यामुळे त्यांची समाधी आज देखील आपण वेल्लोर गावातच पलार नदीच्या किनारी पाहू शकतो. ह्याच्याच पुढे 1858 रोजी ब्रिटिश संसद कंपनी सरकार बरखास्त करून ईस्ट इंडिया कंपनी विलीन करते व इंग्लंडच्या राणीचे थेट शासन भारतावर येते आणि वेल्लोर देखील ब्रिटिश शाही साम्राज्याचा भाग बनतो. तो 1947 पर्यंत ब्रिटिशांच्या अंमलाखाली येतो आणि त्याच्यानंतर 1947 सालापासून तो भारतीय स्वतंत्र गणतंत्र देशाचा भाग बनतो. अशा रीतीने इतिहासाच्या पानातनं फेरफटका मारून झाल्यावर पुन्हा वर्तमानात येऊन आपण किल्ल्याचे स्थळदर्शन सुरू ठेवूया.
वेलोर किल्ल्यातील बादशाह बेगम महालाच्या पुरातत्व संग्रहालयाशेजारीच आपण सेंट जॉन चर्चची युरोपीय शैलीमधली छानशी इमारत पाहू शकतो। वेल्लोर जिल्ह्यातील सर्वात जुने वापरात असणारे चर्च म्हणून ह्याची ओळख आहे। 1844 साली ईस्ट इंडिया कंपनी सरकारने हे चर्च बांधण्याचे नियोजन केले व किल्ल्याचे कमांडर मेजर CG ऑटली यांनी चर्चची आखणी आणि बांधणी केली। त्याबद्दल कंपनी सरकारने त्यांना ₹500 मानधन दिल्याची नोंद कंपनीच्या दफ्तरात सापडते। 2 वर्षात 1846 साली हे चर्च बांधून पूर्ण झाले। सेंट जॉन चर्चच्या पुढे जेव्हा आपण फिरत असतो तेव्हा वेल्लोर किल्ल्यातील मुख्य रस्त्यालगत अनेक इंग्रजकालीन पुरातन इमारतींचे सरकारी कार्यालयात रूपांतर केले गेल्याचे आपल्याला दिसते। अशा रीतीने येथे बरेच बंगले आहेत। याच्या पुढे आपल्याला तमिळनाडूच्या पोलिसांची मुख्य ट्रेनिंग अकॅडमी ट्रेनिंग स्कूल दिसते। ब्रिटिश काळापासून वेल्लोरचा किल्ला सैन्याच्या ताब्यात असल्यामुळे येथील बरेचसे ऐतिहासिक अवशेष सरकारी विभागांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे आपल्याला सर्वच इमारती पाहता येत नाहीत, जसे की हैदर महाल आणि टिपू महाल ह्या नावाने प्रसिद्ध असणारे 2 राजवाडे सध्या पोलीस ट्रेनिंग अकादमीच्या ताब्यात असल्यामुळे आपल्याला पाहता येत नाही। ह्यानंतर आम्ही किल्ल्यामधलं प्रसिद्ध असं जलकंठेश्वराचं मंदिर पाहायला गेलो। ह्या मंदिराविषयी पुढील स्वतंत्र भागामध्ये आपण स्थळदर्शन करणार आहोत। वेल्लोरच्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापासून आत शिरताक्षणीच उजव्या बाजूचं वळण आपल्याला या जलकंठेश्वर मंदिरापाशी घेऊन जाते। तेथे जाताना आपल्याला पुरातत्व खात्याची ब्रिटिशकालीन भव्य बंगल्याच्या स्वरूपात असलेली इमारत दिसते। येथूनच आपण डावीकडे वळल्यावर जलकंठेश्वर मंदिरापाशी येऊन पोहोचतो। जलकंठेश्वर मंदिर ह्या किल्ल्यातील सगळ्यात प्राचीन अस्तित्वात असलेली अजूनही वापरात असणारी इमारत आहे। हे अतिशय सुंदर मंदिर त्याच्या कल्याण मंडपासाठी प्रसिद्ध आहे, जो आपण पुढील भागात पाहणार आहोत। जलकंठेश्वराचं मंदिर पाहून निघेपर्यंत संध्याकाळ झाली। संध्याकाळी आर्किओलॉजी सर्वे खात्यांनी आणि येथील स्थानिक नगरपालिकेने किल्ल्यावर अतिशय सुंदर असे प्रकाशझोत टाकून किल्ल्याला निराळी शोभा आणली होती। संध्याकाळच्या संधी प्रकाशात आणि ह्या सुंदर प्रकाशझोतांमुळे किल्ला अतिशय सुंदर दिसत होता। तर अशाच ह्या संध्याकाळी आम्ही वेल्लोरचा निरोप घेऊन इतिहासाच्या पुढच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी तमिळनाडूमध्ये पुढे मुक्काम हलवायचं ठरवलं। तर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या परिवारांना, मित्रांना आवर्जून फॉरवर्ड करा व मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या ह्या पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयातील आणि मराठा साम्राज्याच्या तामिळनाडूमधील पुढच्या पाऊलखुणांचे नवे भाग पाहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती। पुढील भागात लवकरच पुन्हा भेटूया। धन्यवाद।